जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मुखं करोति वाचालं भङ्गं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं चतुर्नाथमाराजी. ज्ञानेश्वरीचा आदला दिवस. या महिन्यात जे काही समोर विषय आलेले आहेत ते आपल्या समोर ठेवतो. आपण त्याच्यावर अधिक विचार करावा. आपल्या वेळेमध्ये जेवढं त्याच्या संबंधी बोलता येईल तेवढं बोलू. प्रश्नाचं व्याप्ती लक्षात घेऊन प्रपंचात उदाहरणार्थ मुलाचं लग्न व्हावं, आजार बरा व्हावा, घर व्हावं, नोकरी लागावी असे अनेक नवस देवाला किंवा गुरुंना करतात. बऱ्याच वेळा देव त्या गोष्टी चांगल्या हेतूने देतो, पण परमार्थात माझं मन तुमच्या पायी राहावं, वृत्ती आवरली जात नाही, ती जावी, मीपणा कमी होत नाही, अहंकार कमी होत नाही, अशा स्वरूपाचे देवाचे चरणी नवस किंवा अशा रीतीनं देवाला विनवला असता हा कल्याणाचं मागतो आहे अशा इथून भगवंत त्वरित प्रपंचाप्रमाणे सहाय्य करून पुढे जायला मदत करतो काय? हे आपल्या त्या विषयावरचे आपण चर्चा करतो तसं आपण समजूया. थोडंफार फरकानं इकडे तिकडे कुठेतरी मनात आलेलं असतं असं. तर भगवंत आता वरची मागणी कशी पुरी करतो ते लिहिले आणि ही मागणी अशी त्वरित पुरी करतो का असं विचारलेलं आहे. तर त्वरित काही करीत नाही असं आपलं ही मत आहे. माझं मी सांगितलं की माझा विचार या बाबतीत असा आहे की त्वरित काही करीत नाही. तर मी यावर फार चर्चा काही करीत नाही. सगळ्या प्रश्नावरून लक्षात आलेले आहे आपल्या की तसं तो इकडे खरं या अर्थाने मदत करीत नाही, पण काय आहे इकडे जरा लवकर करतो असं वाटतं. कारण शेवटी काय आहे, प्रपंच देणं ही गोष्ट तशी खूप सोपी गोष्ट आहे आणि परमार्थ देणं ही गोष्ट खूप कठीण गोष्ट आहे. परमार्थ म्हणजे मुक्त करायचं आहे त्याला, प्रपंच म्हणजे त्यात गुंतून ठेवायचं आहे. तर त्यातलं काय मागितलं तर होऊन जाईल, कारण इथं अधिराज्य मायाचं चालतं. तर ह्या गोष्टी मायातल्या ज्या मागितल्या ना त्या मायातल्या मागितल्या. भले बरं व्हावं म्हणून असेल, काय घर व्हावं म्हणून असेल, आजार बरा व्हावं, काय मुलाचं लग्न व्हावं, अमकं व्हावं, काहीतरी व्हावं, असं काहीतरी ते प्रपंचाचं चाललेलं आहे. त्यामुळे तो तिचाच विषय आहे. त्यामुळं ती म्हणते घे, कारण भुलत असला तर बरंच झालं, तेवढंच देवापासून लांब जाईल असं ते कार्यक्रम असल्यामुळं तिचं जरा लवकर शक्यता आहे तुलनेने पाहिलं तर. तेव्हा परमार्थाची मागणं मात्र असं नाही आहे की मीपणा किंवा काय वृत्ती, अहंकार ह्या गोष्टीचं स्वरूपाचं देवाला मागितलं तर ही वास्तविक हिताची गोष्ट आहे, पण आपण अजून मायाच्या बाहेर नाही त्या कक्षेच्या. आणि खरं सांगायचं तर मनाने जाऊ इच्छित नाही. खरं सांगायचं तर आपण कोणाच्या बाजूचे आहोत असं विनोबाच्या विचारित मला त्याची आठवण होते. आपण अशांततेच्या बाजूचे आहोत, आपण मायेच्या बाजूचे आहोत, शांततेच्या बाजूचे आपण नाही आहे. मुळामध्ये आपल्याला शांतता बरी वाटते, पण मग मला सांगा मौन जपाला अडचण काय असते? अडचण काहीच असते. मौन जपाला सगळ्यात शांततेचं काम आहे. काही कोणाची गरज नाही, कोणाचा संबंध नाही, काय नाही, काय जप करतो हे कळत नाही, असं इतकं खरं म्हणजे सोपं आहे. पण तरीसुद्धा त्याच्यात अडचणी जास्त येतात. त्या एखाद्या तुम्ही जर स्वयंपाक करायचं ठरवला, काय चार लोकांनी गप्पा मारायचं ठरवल्या, काय भेटायचं ठरवलं, कुठं जायचं ठरवलं, तर अडचणी कमी असतात त्या मानाने. आणि असलीच तर काय ही गाडी गेली तर दुसरी मिळते, ही रिक्षा सुटली तर दुसरी मिळेल, असं तिथे काहीतरी चालू असतं. पण इथे हे नाही आहे, कारण आपण त्यातले नाही आहोत. त्यातले जर समजा त्या बाजूचे आपण असतो तर मग आपण सकाळी पेपरची वाट पाहिली नसती.
आपण शांततेच्या बाजूचे नाही आहोत, अशांततेच्या बाजूचे आहोत. त्यामुळे आज अशांततेचे विषय कोणते आहेत हे एकदा लवकर कळलं म्हणजे बरं वाटतं. मग त्याच्यावर पुढे दिवसभर जातो, उगाच कळलं कशाला हे बघितलं नाही बघितलं असं बरं झालं असतं असं नंतर वाटतं. म्हणून खरी आपली जी आहे ती मायेकडचं कल असल्यामुळं, आणि म्हणून तर आलो जन्माला, नाही तर काय मनुष्य कशाला थांबतो इथे, तो इथे थांबला याचाच अर्थ तो मायामध्ये आहे. तर असं होतं थोडंसं. तर मी आता एक उदाहरण फक्त सांगतो, वाटलं तर याच्यावर एक सोपं म्हणजे कळायला. कदाचित आपल्याकडे एखादा पाहुणा आलेला आहे किंवा त्याचं लहान मुलं आहे, समजा इथं लहान मुलं येतात, पाहुणे येतात, लहान मुलं आहे, पण तिथे एखादं खेळणं घरात पडलेलं असतं, कुठं काय वस्तू असते, छत्री आहे, चप्पल आहे, वस्तू आहे, असं काहीतरी नेहमीची घरातली वस्तू आहे, तर ते हट्ट धरून बसतं, मला ती हवी. पाहुण्यांची मुले आहे आपल्या, आता कुठले पाहुणे येतो वगैरे याच्यावर काही कमेंट करीत नाही, पण जाऊ देत. तर ते जे आहेत, तर ते जे कोण आलेले आहेत त्या लहान मुलांना हट्ट धरला, तर वस्तू हवी आहे, त्याला खेळणं हवं आहे, काय छत्री हवी, चप्पल हवी, बॅट हवी, काहीतरी हवी, तर आपण देऊ का, तर देऊ, काय हरकत नाही, जाऊ दे, वस्तू रडायला नको, बाकीचे संबंध लक्षात घेऊन सगळं ते काय असेल त्याप्रमाणे आपण देऊ. पण त्यांनी समजा हट्ट धरला की मला तुमचा फ्रीज हवा आहे, मला तुमचं काय फर्निचर हवं आहे, मला हा टी व्ही हवा आहे, मला अमुक हवं आहे, अगदी शेवटी सांगू तुमच्या कपाटातले दागिने हवेत असं म्हटलं, नसतात घरी अलीकडे, पण काय लॉकरमध्ये असेल हवं आहे. आता यातलं काय देऊ आणि काय देणार नाही पटकन, मग मोठी माणसं मध्ये पडते, असं मागू नये, असं मागितलं बरं दिसत नाही, तुला निघताना सांगितलं होतं घरामधून त्यांच्याकडे काय काय असं येईल, तू मागची येईल, असं काय करू नको वगैरे सगळं असंच ते सांगितलेलं असतं, तरी सुद्धा ते मध्ये बाजूला करून, म्हणजे काय मागितलं तर आपण पटकन देऊ, छत्री चप्पल काय काय खेळणं बॅट अमकं तमकं घेऊन जा, अरे काय त्यात एवढं वगैरे असं. भगवंत म्हणतो अरे घेऊन जा, काय त्यात एवढं, माहितलंच आहे, काही लग्नच व्हायला पाहिजे ना, होऊन जाईल, चल जा. तो म्हणतो थोडक्यात मागते, जाऊ दे चला, हा मोक्ष मागतोय, हा बाबा, लवकरच कपाट उघडून दागिना मागितल्यासारखं आहे, हो कोण देणार मला सांगा. इतका फरक याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवून झालं, चला आपल्याला जास्त काय वेळ नसतो याच्यावर, मुद्दा कळतो. दुसरं असं म्हणणं आहे, जीवनात अयशस्वी झालेली किंवा अशी माणसं बऱ्याच प्रमाणात देवस्थानं किंवा संस्थानं यांच्यामध्ये आढळतात, असं का? थोडंसं धाडसीच प्रश्न आहे, पण ठीक आहे, प्रश्न म्हणून विचार करायला हरकत नाही. हे विधान बरंच व्यापक आहे माझ्या दृष्टीनं, आणि हे पूर्णतया खरं आहे असं नाही. ह्याच्यामध्ये असलेली माणसं अनेक ह्याची असतात, मोठी त्यागाची आणि ह्याची निष्ठेची उपासनेची सुद्धा ह्याच्यात असतात, तर नाहीतर ते तसं टिकणारही नाही. तर हे लक्षात घेऊ आपण, त्यांचे अपवाद गृहीत धरू, आणि मग आता तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे तर तसं ऑब्झर्वेशन असू शकतं, हे असा विचार करू, कारण तसंही आढळतं, तेही बरोबर आहे, त्यांचं म्हणणंही बरोबर आहे. तर असं का आढळतं असेल, तर साधं एक उत्तर असं आहे की जगी जास्त कोणी नाही, आपलं गाणं म्हणतो तसं. त्याचं देवा आहे म्हणून कदाचित अशी माणसं तिथं असतील. अयशस्वी माणसाला कोण सांभाळणार प्रपंचामध्ये, हो की नाही? किंवा अशा तऱ्हेचे माणसाला विक्षिप्त मनुष्य आहे, शक्यतो गावाला गेलेलं असलं तर बरं वाटतं, तसं हे बरं वाटत असेल बहुतेक. कारण ते कोणाची तरी माणसं असणारच ना, ते अशी कशी एकदम येतील, कुठेतरी कोणाची तरी ती संबंधित माणसं असली पाहिजेत. अगदीच कोणाचं कोण नाही त्याला देवा आहे ते ठीकच आहे, पण ज्याचं कोणीतरी आहे त्याचे सुद्धा तिथे आहेत, ते कोण आहेत, ते अशा स्वरूपाच्या असतात, ही गोष्ट खरी आहे म्हणतात. हे ऑब्झर्वेशन बरोबर आहे यांचं, बऱ्यापैकी बरोबर आहे. तर त्याच कोणी नाही अशा अर्थाचं एक उत्तर, सामान्य उत्तर त्याला देता येईल. दुसरं एक याला कारण आहे की व्यवहारामध्ये राहिलं म्हणजे सातत्यानं कष्ट करावे लागतात, व्यवहाराचं स्वरूप कळावं लागतं नीट. त्यासाठी शिक्षणासारखे शास्त्रीय स्वरूपाचे व्यवस्थित असे कष्ट घ्यावे लागतात की ज्याला काही फळं आहेत, त्यानुसार पुढचे प्रयत्न आहेत, त्याला यशापयश सोसणं आहे, त्यासाठी स्वतः झळ आहे, समाजाचं करावं लागतं ते आहे, त्यात निंदायचे बाण असतात ते सहन करावे लागतात तेही आहे. प्रपंच हे साध्या भाषेमध्ये आपल्या कर्मांचे झाडा सोसणंच असतं. तर अशा स्वरूपाचं प्रपंच आहे याची एक शिकवण आहे, ती जर माणसाला योग्य वेळी मिळालेली असली तर बरोबर तो प्रपंचात राहतो. हे शिक्षण जर कमी पडलं तर ती माणसं ॲडजस्ट होत नाही ह्या वातावरणात. ती म्हणतात त्याच्यापेक्षा मी आता कुठं काय म्हणत नाही पण अमुक ठिकाणी राहतो, त्याच्यापेक्षा मी तिथं राहतो. असं का होतं तर त्याच्यापेक्षा तिथं काही वेगळं नसतं, तिथे काही वेगळं नाही, फक्त इथे जे येतं तो कंपल्सरी पेपर असल्यासारखं वाटतं आणि तिथलं ऑप्शनल आहे असं वाटतं, म्हणून ते तिथे जातात. तर असे जे जातात त्याच्यामध्ये कारणं बरेच वेळेला ही असतात की हे खरे हे कंपल्सरी वाटतात आणि ते ऑप्शनल आहे असं वाटतं, मग तिथे काही दुःख आहेत ते त्यांना तिथे गेल्यावर कळतात. आता
तिथे बांधिलकी नसते म्हणून ती नाही आहेत असं वाटतं. म्हणून असं थोडंसं होतं, ही माणसं परमार्थात किंवा तिथल्या वातावरणाला चालू शकतील असा सुद्धा एक समज आहे. हा सुद्धा याला कारणीभूत आहेत. याला अनेक कारणं आहेत. त्यामध्ये अशा तऱ्हेनं अयशस्वी मनुष्य आहे. मग जा कुठेतरी राहा देवाच्या ठिकाणी समाधी. पूर्वीच्या काळी म्हणायचे नाही का, काय होता आलं नाही ना म्हणजे शिक्षक तरी हो की निदान, असं ते पूर्वीच्या काळी म्हणायचे. आता नाही, आता ते फार उलट आहे. तर तसं म्हणत बघा, पूर्वीचं मला आठवत असेल बघ, काय कुठे नोकरी लागत नाही, अरे निदान शिक्षक तरी, म्हणजे असं होतं. म्हणजे तिथे कसंही चालेल असं वाटत होतं. असं कसंही चालत नाही. तिथे शिकवणारं तर आपल्याकडे सर्वात अतिशय जो बुद्धिमत्तेच्या वरच्या गटातला मनुष्य असेल किंवा त्या निष्ठेचा असेल तो तिथे चालेल अशी एक समजूत होती. समजूत म्हणजे बरोबर आहे ती होती. तर तशी त्याच्या पुढे राहिली नाही. त्याच्यानंतर असं झालं की आता काहीच नोकरी मिळत नाही, तर बाबा तुला पोस्टात पूर्वी पोस्टाविष्टाचं फार होतं, व्यंगांचं फार होतं, मामक्याचं होतं, तर निदान शिक्षक तरी हो असं म्हणत असत. तसा तो परमार्थात असा मनुष्य चालेल असं वाटतं. असं एक समज आहे. कारण तिथं बिनकष्टाचं जगणं शक्य आहे असं वाटतं. कोणाची ऑब्लिगेशन्स नाहीत असं वाटतं. कोणाचे आपल्यावर जे प्रपंचामध्ये जसं एक कंपल्शन आहे तसं कंपल्शन नाही आहे अशी एक समजूत असते. तसं काही खरं म्हणजे परमार्थात नाही आहे. हा अपसमज आहे. सेवेला सुद्धा कौशल्य आणि ज्ञान लागतं. मनुष्य त्या ठिकाणी का जाऊन राहतो, खरं तो सेवेला म्हणून जातो. सेवेला म्हणून जातो तो का राहत नाही तिथे, किंवा चांगल्या तऱ्हेने टिकू शकत नाही, किंवा का तिथल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाही, त्याची कारणंही त्याच्यातच असतात की सेवेला सुद्धा एक कौशल्य लागतं. कुठल्याही आपल्या प्रपंचामध्ये आपण बघा, एक केर काढायची सेवा आहे, तर त्यात सुद्धा कौशल्य आहे की इकडचा केर तिकडे करणं म्हणजे केर काढणे नव्हे काही. हे आपल्याला लक्षात येतं की नाही. हे प्रपंचामध्ये आपल्याला शिकावं लागतं. इतकं साधं आहे. किंवा आपल्या काय गॅलरीतला केर दुसऱ्याच्या गॅलरीत करणं म्हणजे काय केर काढणं नव्हे. हे आपल्याला जसं प्रपंचामध्ये चांगलं शिक्षण असतं, तर तशा तऱ्हेचं खरं इथे आवश्यक आहे. पण ते तिथे त्याच्या म्हणून सेवेला सुद्धा कौशल्य लागतं, सेवेला ज्ञान लागतं. तिथे सुद्धा अज्ञान अपेक्षित नाही आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या महंतांच्या ज्या मूळ कल्पना आहेत त्यांनी जे लोक तयार केलेले आहेत सेवेचे, ते कशा पातळीवरचे आहेत किंवा कशा पद्धतीचे आहेत हे बघा. त्यांना पास नापास केलेले आहेत त्या बाबतीत. तर ते कौशल्य लागतं, ज्ञान लागतं. तिथे कसली चूक चालते वगैरे अशी समजूत आहे, तशी चालत नाही खरं म्हणजे. ह्या सगळे हे याविषयीचे अपसमज आहेत. बरोबर आहेत की त्या ठिकाणी चालेल म्हणून माणसं तिथं जातात असं वाटतं. तर हे असं का वाटतं, त्याची दुसरी बाजू एक आहे की जाणारा व्हिजिटर आहे तो 1 तासासाठी आलाय, कुणी दर्शन घेऊन लगेच निघून जाण्यासाठी आलाय, कोणाची गाडी बाहेर थांबली आहे, अशा अवस्थेतला मनुष्य. त्यामुळे फार संबंध येण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून तिथे मनुष्य कसाही असला तरी चालून जाऊ शकतो. याचं कारण ते आहे आणि म्हणून तसं आढळतं. तर तसं चालून जाऊ शकतो. इथे प्रपंच 24 तास मनुष्य परीक्षा घ्यायला बसलेलंच आहे. जाताय कुठं तुम्ही, अशी परिस्थिती आहे प्रपंचामध्ये. बघा ना, 24 तास 12 महिने तो मनुष्य तुमच्याजवळ आहेच आहे. काय फार तर काय कामाला जाऊन येईल बाहेर, काय मंडईत जाऊन येईल, काय नोकरीला जाऊन येईल, काय संध्याकाळी परत त्याच्या स्वभावाची संगड आहेच. तर असं इथं असल्यामुळं इथं ते बदलणंच भाग आहे, इथे काय ते शिकणंच भाग आहे. तसं तिथं नाही आहे. तिथं तो येणार, तो दर्शन घेणार, फार तर काय तीर्थ अंगारा देण्यातलं कौशल्य असलं म्हणजे झालं, मग तेवढं पुरतं असं वाटतं. त्यामुळे तिथे वातावरण काय आहे, मिस्टिक आहे, गुढ स्वरूपाचं आहे, नॉट क्वेश्चनेबल आहे, शंका घ्यायची नाही आहे, व्यवस्था नाही, शंका घ्यायची नाही, वातावरण गूढ आहे. नंतर उत्तरदायित्व तसं या अर्थाने आन्सरेबल आपण कोणाशी बाहेरच्या येणाऱ्याशी नसतो. कुठली व्यवस्था किती चांगली आहे त्याच्यावर हे सगळं बाकीचं अवलंबून आहे. पण तरीसुद्धा तशा तऱ्हेची उत्तरदायित्व नसतात. इथे उत्तरदायित्व आहे, प्रत्येक बाबतीत प्रपंचामध्ये उत्तरदायित्व आहे. त्यामुळं अशा तऱ्हेनं मग माणसं ती अयशस्वी होतात. इकडे सगळ्या गोष्टीला असं आहे आणि तिकडे सगळ्या गोष्टीला तसं नाही. म्हणजे हा थोडासा अपसमज आहे खरं म्हणजे, पण तरीसुद्धा ते नाही असं वाटतं. म्हणून ती तिकडे गेल्याचं जास्त प्रमाणात आढळतं. किंवा तिथं जा, सेवेला राहा, अमकं राहा, तमकं राहा. वास्तविक सेवा फार कठीण आहे. जर तिथेच जाऊन करायची असेल तर इथेच कोणाची तरी करावी. कितीतरी आजारी माणसं सेवेची वाट बघतात घरामध्ये. कितीतरी ठिकाणी अशी घरं आहेत की ज्या ठिकाणी माणूस बघायला त्याचं करायला कोण नाही. आणि हे काही म्हाताऱ्या माणसालाच लागेल असं समजू नका. लहानपणापासून आज अपंग अवस्थेपासून मुलं आज जगामध्ये आज पाहतो आपण, इथपासून ते वृद्ध व्यक्तींच्या पर्यंत सेवाच जर करायची आहे ना, मग देवस्थानला कशाला पाहिजे, इथे करून दाखवावी. पण तिथे ती कठीण जाते, तिथली सोपी आहे असं वाटतं. ही सांगितलं जे मागाशी स्वरूपामध्ये फरक आहे असा जो आपला समज आहे, त्यामुळे तसं होते. वास्तविक इथली सेवा केली तर जास्त कष्टाची आहे, जास्त फळ देईल, जास्त झळ लावेल आणि पुढेही नेईल खरं सांगायचं तर. पण तिथली सेवा करून तो पुढेही जात नाही आणि तो बाकी सुद्धा वातावरणाने तिथेच राहतो असं आपल्याला आढळतं. आणि असं देवस्थान ह्यांचं जे ऑब्झर्वेशन आहे ते बरोबर आहे एका प्रकारे. त्याची दुसरी बाजू मी पुढे सांगतो, पण ही बाजू बरोबर आहे. आणि त्यामुळे अनेकदा असं होतं की तिथे माणसं एकमेकांच्या एवढी चिडाचिड आरडाओरडा आणि हे सगळं करत असतात की आलेल्या माणसाची जास्त काळ थांबलं तर श्रद्धा कमी व्हायला लागते हळूहळू.
आपला अनुभव काय ते आपण ठरवा. मी माझ्या अनुभवाने जातो, आपण आपल्या अनुभवाने जायला मुक्त आहोत. तर जास्त वेळ तिथं थांबवणच नाही मनुष्य. दर्शन घेतो, आपलं काय असेल ते प्रसाद घेता निघाला. त्यानं जर मुक्काम करायचं ठरवलं एक 8-15 दिवस आणि तिथलं वातावरण पाहिलं तर ते लक्षात येतं की आपण घरी खरोखर बरे आहोत असं वाटायला लागतं हळूहळू. जर जितका तो जवळ जितका अंतरंगात जाईल तेवढा. चांगल्या वस्तूचं लक्षणं सांगताना आपल्याला, आता मला याच्यावर मुद्दा आठवला म्हणून सांगतो. काकासाहेबांनी एकदा आदराच्या बद्दल बोलताना सांगितलं होतं. आदर किंवा एखादं स्थान आहे, एखादं व्यक्ती आहे, तर आदराची परीक्षा कशावरनं करावी? लांबून नाही करायची. लांबून आदर वाटला तर आदर वाटण्यासारखं काहीतरी आहे हे अगदी सामान्य विधान झालं, बरोबरच आहे. आदराचं कारण काय आहे? त्यामुळे पुस्तक लिहिलं म्हणून आदर आहे, तर मनुष्याबद्दल कीर्ती ऐकली म्हणून आदर आहे. आदर आहे, ठीक आहे. आदर आहे तो जसे जवळ जाल तसा जर वाढत गेला तर तिथे खरं काहीतरी असं समजा, असं म्हणाले. हे काकासाहेबांचं म्हणणं. ते आता इकडे लावून बघा, म्हणजे ज्या ठिकाणी हे आढळेल तिथे ते असेल, नसेल तिथे ते नसेल. हे आणि ते का नसेल त्याची कारणं ह्या माणसांच्या मध्ये आहेत. अशा तऱ्हेची जी माणसं विसावलेली आहेत तिथे जाऊन त्यांच्यामध्ये कारणं आहेत, कारण ती ह्या मूळ उद्दिष्टासाठी आलेली नसतात आणि म्हणून ती अशी जास्त प्रमाणात आढळतात. आता याला दुसरी बाजू आहे की म्हणजे खरं सांगायचं ना, हा तसं सर्वसाधारण प्रश्न आहे. एक नियम काढा असा, म्हणजे जर आपल्याला असं जास्त प्रमाणात, आणि म्हणूनच असं आढळते की एका बाजूने आपल्याला प्रपंचामध्ये कष्ट करून माणसाला पैसा मिळवण्याची सुद्धा किती आज काम कठीण झालेलं आहे हे ज्याला त्याला माहिती आहे. महागाई कशी चालली आहे ते माहिती आहे, भ्रष्टाचार कसे चालले ते माहिती आहे. हे सगळ्या परिस्थितीमध्ये माणसाला कष्टमय कसं आहे हे माहिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला किती श्रीमंत संस्थानं होत चालली त्याची सगळे हिशेब आपल्याकडे येतात. हे 257 कोटी, ते 250 कोटी, ते 500 कोटी, ते 1000 कोटी, ते हुंडीत अमुक आणि तमक्यात तमुक, हे जे सगळं आहे याच्यानी ते वातावरण उपासनेचं मूळ आलेलं आहे. याच्याकडे लक्ष नाही. याचं म्हणजे हे आजचं नाही, फार म्हणजे 34 सालातली गोष्ट आहे. विनोबाने एक असा नियम त्यावेळेला केला होता. त्यावेळेला तकलीवर सूत काटून स्वतःच्या श्रमाने राहायचं अशी कल्पना होती. स्वतःचे श्रम, स्वतःच्या पोटाचे श्रम आपण करायचे. तर त्यासाठी किती आपल्याला खर्च येतो तेवढा खर्च आश्रमात राहणाऱ्या, म्हणजे त्या काळातल्या देवस्थानात राहणाऱ्या म्हणा, माणसाने उभा करायचा आणि मगच तिथं राहायचं असा एक नियम त्यावेळेचा 34 सालातला नियम होता. तो आज लावून बघा म्हणजे कळेल यातले किती राहतील ते, की त्याच्यासाठी किती लागेल ते त्यांनी स्वतः कष्ट करून मूल्य रूपाने मिळवायचं आहे. मग त्याच्यातले हे आढळणार नाही आणि मग हे का आढळतं ते पण कळेल, कारण तशी जबाबदारी नाही. तासभर, 2 तास, 3 तास एकदा त्याचं काय ते झालं की तो मोकळा झाला, त्यातून ते पुढे काय का होईना तिकडे तो निवांत विश्रांती घेईल, काही करेल, फेरेल, काय ते पुढचं बोलत नाही. तर असे काय दुसरा एक नियम लावून बघा. हा मी 34 सालातला विनोबांचं सांगितलं, आठवण झाली म्हणून. तर तसं दुसरं म्हणजे हे किती कठीण आहे. आता विनोबांचं सांगितलं म्हणून पुढचं सांगतो की विनोबांनी स्वतःचा खर्च काढला होता. 11 पैसे खर्च त्यांना येईल. त्यांनी गांधीजीने पत्र लिहिलेले आपल्याला माहिती असेल. 11 पैसे रोज मला इथं खर्च येतो आणि प्रत्यक्षात मी कितीही सूत कातायचं ठरवलं आणि त्याची व्हॅल्यू करायची ठरवली तर ती 3 पैशाच्या वर जात नाहीये. पैशाच्या भाषेमध्ये सांगायचं तर 3 पैशाच्या वर जात नाहीये अजूनही. आणि ती मला 9 पैशापर्यंत, त्यांनी 9 तास ते 10 तास काम केल्यानंतर मला माझा लागणारे 11 पैसेचा खर्च मिळवता येतो, उभा करता येतो. त्यासाठी मला 9 ते 10 तास तकली चालवावी लागते. म्हणजे खरं व्यवस्थित जीणं किती बरोबर आहे आणि ते त्याच आवश्यक आहे. आणि ते जर असेल तर अशा ठिकाणी आपल्याला असा विषय आढळणारच नाही. हे एक. आता त्या नियमावरनं मी मगाशी एक नियम सांगत होतो. तर असं एक समजा सेवेचा नियम आपण लावला की सेवा जेवढी कराल, काहींचं काय आहे, हे सेवेची भानगड फार विचित्र आहे. सेवा हा शब्द जो झाला ना तो इतका डळमळीत आहे झालेला आता की ते सेवेला तिथे असतात. म्हणजे काय करतात हे आपल्याला माहिती नाही. कारण काय देवाच्या तरी पडून राहणं म्हणजे सेवाच की, तसा विचार केला तर इथपासून विचार केला तर शेवटपर्यंत सगळे आपल्यासमोर सेवाच आहे. तर आता सेवेच्या दुप्पट जप, सेवेच्या दुप्पट जप, सेवा पडेल ती. मी काही नियमाचे प्रकार सांगतो. सगळं मिळून 12 तास झाले पाहिजे मात्र, कारण 12 तासामधले 8 तास आपल्या झोपेला, 4 तास इतर गोष्टी आवरायला, आपल्या स्वतःचं काय असेल ते करायला. असे जर सोडले तर 12 तासामध्ये त्याचं प्रमाणच आहे की सेवेच्या दुप्पट उपासना व्हायला पाहिजे. जर सेवेला गरज नसली तर एखाद्या ठिकाणी त्या संस्थांमध्ये किंवा कुठल्या त्या देवस्थानामध्ये गरज नसेल समजा, तर तेवढे तास जप जास्ती, एकूण 12 तास जप करायचा आहे. त्याच्यामध्ये सेवेच्या दुप्पट जप पाहिजे.
असं एक समजा जब हे लावून बघितलं तर मला नाही वाटत कोणी थांबायला फारसा तयार होईल कुठल्या संस्था. आपल्याची काळजी आहे ती आपोआप दूर होईल. अर्थात हे कोण करणार आहे आपल्याला त्यात काय पडायची गरज नाही. पण असं का होतं याचं कारण ह्या कमी झालेल्या उपासनेमध्ये आहेत आणि त्यामध्ये त्याच्यासाठी ते हे जे काय प्रिस्क्राईब करायचं आहे ते नाही. म्हणून याला विनोबा देवस्थान संस्थान समजत नाहीत, स्मारक समजतात. त्यांचा शब्द स्वतःचा स्मारकच आहे. हे भक्त स्मारक आहे एवढं लक्षात ठेवा. जर भक्त असेल तर भगवंत असेल. ज्या ठिकाणी भक्त नाहीत म्हणजे उपासक नाहीत तिथे देव नाही असं समजायला हरकत नाही. पूर्वी होता, कारण पूर्वी भक्त पण होता. यावरून आपण त्याची हे समजून घ्यायला अर्थ समजून घ्यायला हरकत नाही. आता हा एक सणवारा संबंधी आहे, ते झाले त्याच्याबद्दल मागे एकदा बोलणं म्हणून फक्त 1-2 ओळी त्याचं उत्तर सांगतो. आपले सणवार, त्याच्या अंतर्भूत विविध प्रथा, महत्त्वाचे सणवारी काय, सवाष्ण भोजन, अमकं तुमकं ब्राह्मण, देवाला जावं लागतं किंवा काय, या भावनेनं खाण्याचे, देवाला लागतं या भावनेनं खाण्याचे जेवणातले विविध प्रकार, त्यात करण्याच्या ते करणाऱ्या महिला वर्गाची दमणूक, श्रम, वेळ त्यांचा, त्यामुळे उपासनेला कमी पडणारा वेळ, या सगळ्या गोष्टी वरील प्रमाणे गरजेच्या वाटतात काय याबद्दल संभ्रम होतो. पूर्वीचा काळ, आताचा काळ ही 2 टोकं वाटतात. अशा तरी निश्चित स्वरूपाचं देवाला यात काय अपेक्षित असावं. तसंच संक्रांत, चैत्र, गौरी, श्रावण महिन्यातली काय पूजा, हळदी कुंकू समारंभ, संबंध जवळजवळ वर्षाचाच वृत्तांत आहे हा सगळा. तर यात गोष्टी नक्की काय अपेक्षित आहे, जाऊ दे, हा एक धर्मशास्त्राचा विषय आहे. आता दुसरं, तरी वरील सर्व बाबतीत आपली भूमिका काय असावी. हां, हे बरोबर आहे. आपली भूमिका काय असावी याची संक्षेपाने उत्तर पूर्वी दिलेलं आहे 1-2 वेळा. तरीसुद्धा मी फक्त संक्षेपाने 3 मुद्दे सांगतो. एक म्हणजे हे मूळ ज्याबद्दल आपण लिहिलं आहे, सण असेल, वार असेल, काय एखादी क्रिया असेल, तर ती कशासाठी ह्याचा हेतू शोधावा पहिल्यांदा. हेतू शोधल्याशिवाय काय करू नये, कारण हेतूवरून भगवंत काय ते ठरवणार आहे. तुम्ही तुळशीपत्र दिले का गुलाबाचं फुल घातले याच्याशी भगवंताचा संबंध नाही आहे. तुम्हाला देण्याची काय भावना होती हा भगवंताचा संबंध आहे, त्यावरनं परीक्षा होणार. मग हे जर भगवंताने सांगून ठेवलेलं आहे, आपण वाचतात, समवी वाचलेली आहे, 9वा अध्याय वाचलेला असेल तर त्यामुळे आपल्याला कल्पना आहे. तर त्याचा हेतू शोधावा. तेव्हा हेतूला धरून आजच्या काळात काय क्रिया करणं योग्य आहे ते करावं. मग ते बोडाला प्रदक्षिणा घालण्यापेक्षा कदाचित झाड लावण्याची गरज असेल तर ते झाड लावा. आपणच तोडलेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला झाडं तोडावी लागतात. माणसांची संख्या वाढत जाते, राहण्याचे प्रश्न निर्माण होतात निवाऱ्याचे. मग अशा वेळेला जो जीव ओरडत नाही त्याच्यावरच आपण अन्याय करू शकतो. हा आपला नियम आहे. त्यामुळे त्या नियमाप्रमाणे आपण त्यांच्यावर अन्याय केलेला असतो. मग अन्याय केलाय तर परिमार्जन करा. अन्याय होतात त्याबद्दल काय म्हणायचं नाही. सगळ्या सृष्टीमध्ये सर्वत्र सगळीकडे अन्याय, ते मोठा मासा छोट्या मासाला वगैरे ते चालूच आहे सगळीकडे. ते इथे काय नाही, समुद्रात गेलात तर काय आहे, तिथे तेच आहे. त्यामुळे ते तसंच राहील. फक्त त्याचं परिमार्जन करण्याची पद्धत आहे तर ती काहीतरी करावी. म्हणून झाड लावा. मग त्याच्यापेक्षा ते प्रदक्षिणा घालण्यापेक्षा आपण जर झाड लावलं तर बरं होईल. हा केवळ माझ्या याबद्दलचे मत आहे. आपण मुद्दा लक्षात घ्यावा, म्हणजे मूळ हेतू लक्षात घ्यावा. आणि झाड लावावं ते सरकारी झाड लावू नये मात्र, एवढं करावं. एवढं करता एवढं लक्षात ठेवा. त्याच खड्ड्यात पुण्यात दुसऱ्या वर्षी परत तिथेच वृक्षारोपण असलं काही नसावं. काही झाडं लागलेली आहेत तर निदान त्याला पाणी घातलं तरी आपल्या ते काय पूजा करायची होती ते काम झालेलं आहे असं समजायला हरकत नाही त्या दिवशी. आणि किंवा काय त्याला लागत असेल आठवड्याने तर ते जरी काम केलेलं असलं तरी जे लावलेलं कोणीतरी झाड आहे त्याला जरी पाणी घातलं तरी सुद्धा हे अशा सणाचं व्रताचं काम झालेलं आहे. मूळ व्रत कशासाठी आहे एवढं लक्षात ठेवावं, हेतू शोधून काढावा, त्याचा इको बॅलन्स निर्माण करायचा त्यांचा प्रयत्न आहे तो लक्षात ठेवावा. तर एवढं जर लक्षात ठेवलं तर हे होऊ शकेल. नंतर याबरोबर ज्या उपासना आहेत यामध्ये आता स्त्रियांचा यांनी प्रश्न जास्त विचारलेला कदाचित त्यांना त्याचा उलगडा जास्त अपेक्षित असावा. पण एक लक्षात घ्यावं, त्यांची पूर्वीची स्थिती काय होती, आजची काय आहे, साधारण पुढे काय राहील असं आत्ता आपल्याला दिसतंय. याचा सगळ्याचा विचार करून त्यांचे सणवार, त्यांच्या आता पूर्वीच्या परिस्थितीमध्ये एकत्र येण्याच्या संधी, व्यायामाच्या संधी, सुखदुःख बोलण्याच्या संधी, ऐकणं, दुसऱ्याचं ऐकून घेणं, त्याची दुःख समजणं, संवाद, अनेक गोष्टींची गरज त्या काळात होती. आज आता मोबाईल बंद ठेवायची गरज निर्माण झालेली आहे. इथं आपण आलोत तेव्हा आता वेगळे संवाद करण्यासाठी काही सणांची गरज आहे असं काय मला वाटत नाही. म्हणजे मला काय वाटत नाही, आपल्याला वाटत असेल त्याप्रमाणे ते करावं. तर आता ते घरातच सगळे व्यायामाची यंत्र, ते काय जिमचं साहित्य सगळं काय ते आहे घरामध्ये. आता अगदी स्त्रियांचं सुद्धा सांगतोय तर ते सगळं आहे. त्यामुळे आता त्याच्यासाठी वेगळे काही म्हणजे आता काय जिब्बा फुगड्या का काय म्हणतात मला माहिती नाही त्याला, पण त्याची काय आता फारशी आवश्यकता राहिलेली नाही. कारण हे सगळं आहे. आणि जर आपल्याला ते करायचं असेल तर त्याच्या इतक्या प्रकारच्या आजच्या आधुनिक व्यवस्था सगळ्या झालेल्या आहेत.
सुखदुःख संवाद बोलणं वगैरे ह्यासाठी काहीतरी माणसांनी एकत्र येण्याची मात्र पुन्हा एकदा गरज निर्माण झाली. कारण आता माणसांचा संवाद फक्त टीव्हीशी आणि त्यातल्या त्या पात्रांशीच असतो असं बरेच वेळेला आढळतं. तर त्यांच्या सुखदुःखाविषयी बोलत असतात, एकमेकांच्या बोलतच नाही. म्हणून तर पानभर जाहिरात बघावी लागते तुम्हाला. आज ती तिच्या मनातलं बोलेल काय, आज तो त्याच्या मनातलं सांगेल काय. काय करायचं आहे आम्हाला त्याच्या मनातलं काय सांगेल काय, ते माझ्या मनातलं हे ऐकणार आहे काय, यांच्या मनातलं मी ऐकणार, हा करा प्रश्न आहे. काय कुठे चाललंय काय बघा, म्हणजे हे सगळं बघा आणि आपण कुठे आहे याच्यावरून ठरवा चला. हा शिवशक्ती ह्या शिव आहे, शक्ती आहे, अन्य देवता आहेत. मागे आपण सगुण देवतेबद्दल एकदा बोललेलो आहोत. तर त्यामुळे त्यातली श्रीमंती लक्षात घ्यावी. ते आपलं दारिद्र्य नाही आहे, ते आपली बुद्धिमत्ता कमी असल्याचं लक्षण नाही आहे, ते बुद्धिमत्ता अत्यंत उच्च असलेलं लक्षण आहे. देवतामधलं वैविध्य ही भारतीय संस्कृतीमधली एक अत्यंत उच्च आणि उदात्त गोष्ट आहे. त्यामुळे तिच्याकडे त्या दृष्टीनं पाहावं. मग त्या दृष्टीनं बलोपासनेसाठी मारुतीची सांगितली. मग मारुतीला नमस्कार करून सिंदूर लावण्यापेक्षा 12 नमस्कार घातलेले तर अधिक मारुती प्रसन्न होईल. म्हणजे हेतू लक्षात नाही राहिला आपल्या. मारुती कशासाठी होता, तो मला बलोपासना शिकवण्यासाठी होता का, त्याचा सिंदूर मी लावा म्हणून तो होता, किंवा मी त्याच्यावर तेल होतावं म्हणून होता. तो उलट आणखीन आता जाऊ देतात. ते मारुती ओळखत नाही असं होतो, अशी अवस्था होते त्याची सेवेनी. या हे मग सेवा म्हणलं ना, ही अशी सेवा असते. त्याचे सगळं ते त्याच्या अंगावर ओतून बिचारायचं त्याचे हाल करतात. मला सांगा, आपल्याला एवढं हे लागलं लगेच इथे साबण लागतो, तो सुद्धा ठराविकच लागतो. जाहिरात तो पाहायला येतो तर तो साबण लागतो हात धुवायला. त्यानं बिचारानं आपलं ते तीळ काय त्याच्या अंगावर टाकतील ते सगळं त्यानं सहन करायचं. त्याविषयी स्वच्छ मूर्ती ठेवावी चांगली छान, आणि समोर बसून एक मारुती स्तोत्र म्हणावं, त्याची स्तुती करावी, आणि चांगले 10, 15, 25 काय शक्य असतील तेवढे नमस्कार घालावे. तर खऱ्या अर्थाने पाहिजे. म्हणून हेतू लक्षात ठेवावे आणि हे सगळं काय करायचं ते करा. जेवणाच्या विषयी आता सणावाराचं काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही. म्हणजे माझ्या दृष्टीने तर नाही, आपल्या असेल तर आपण आपल्या आनंदाने करा. पूर्वी भाजी भाकरी मिळायची मुश्किल होती. भाजी भाकरी साधी आमटी भाकरी मिळायची मुश्किल होती. त्या काळात कधीतरी वर्षातनं ती काय चकलीचे लाडू, आता आलाच सीझन परत, तर ते सगळं बघायला मिळायचं. तर त्यातलं काही आता नाही. आत्ता गेलात तरी इथे किती पाहिजे तेवढं, म्हणजे अगदी सीझन असो नसो कसलाही सगळ्या प्रकारचं सगळं मिळते. काय त्या जेवणाचं वेगळं राहिलं आता ते आपणच ठरवा. त्यातल्या देण्याची भावना आहे, दानाची, ती चांगली आहे फक्त राहिलेली, बाकी काही नाही. बाकी प्रकाराचं आता काही महत्त्व राहिलं नाही. म्हणून दिवाळीला आज काही वेगळं वाटत नाही. बघा, आपण आपल्यावर काय म्हणून दिवाळी म्हणून, काय म्हणून दसरा म्हणून, काय म्हणून सर म्हणून विचार करायचा तर काही नाही. तर त्याच्यातलं जे काय काय होतं ना, ते सगळं आता आपल्याला 12 महिने 13 काळ सगळं उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे त्या दिवशी काय करणार म्हणून प्रश्न पडतो, काय करायचं असं. बघा तुम्ही, आता येईलच प्रश्न आपल्यासमोर, काय लांब नाही आता. जाऊ दे, या प्रश्नात मी आता फार अडकत नाही. माहिती, माझी काही लाखांची इस्टेट आहे, आनंदाची गोष्ट आहे. तिचे पैशात रूपांतर करून मला समाजाला द्यायची इच्छा आहे. परंतु मला कोणतेच देवस्थान, मठ, ट्रस्ट यांना ते देण्याची इच्छा नाही. कारण त्या ठिकाणी त्याचा योग्य विनियोग होईल असे मला वाटत नाही. यांना चांगली माहिती अंतर्गत दिसते. तर तसेच त्या रकमेचा वापर कोणी कसा केला हे मला कळू नये अशी पण माझी इच्छा आहे. म्हणजेच ते खरे दान होईल असे मला वाटते. हे दान करणं चांगलं आहे, खरं दान व्हावं अशी इच्छा आहे. सांगितलेच आहे, आदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते, तर तामस दान करू नये. बरोबर. तर यासाठी आपण काही मार्ग सांगू शकाल का? अडचणीचा प्रश्न टाकला मला तुम्ही. लाखो रुपयाचा प्रश्न आहे, मी काय सांगणार. 5-10 हजार रुपये पेन्शन मिळायची मुश्किल आपल्याला, आणि आम्ही काय लाखो रुपयाचे प्रश्न आपले सोडवणार. पण तरी सुद्धा प्रश्न म्हणून आपण घेऊ. प्रश्न प्रामाणिक आहे. हे विधान थोडंसं धाडसी आहे की या ठिकाणी त्याचा योग्य विनियोग होणार नाही असं जे म्हटलंय आपण संस्थानं काय वेगळे वगैरे ठिकाणी, तर तसं काही असंच असेल असं नाही. आपण थोडंसं योग्य अयोग्य पाहू शकू कदाचित. सगळीचकडे त्याचं काही अगदी पूर्ण हे होत असेल असं मला वाटत नाही. आणि काय आहे, कर्माला दोष लागू नये. गीतेमध्ये गेलात तरी सुद्धा उत्तर हेच आहे परत, की कर्माला दोष लागलेला आहे. ती काजळी आहे, ज्योतीवरची काजळी आहे. ज्योतीने प्रकाश पडतो, काजळीने अंधारलं जातं. हे दोन्ही एकाच वेळेला असतात. तर तसं सगळीकडे होतं. तुम्ही काही निर्माण करा, संस्था निर्माण करा, ट्रस्ट निर्माण करा, संस्था हे करा, देवस्थान करा, काही करा, त्याच्याबरोबर त्या तेजाला लागून काजळी आहे तशी अवस्था निर्माण होणार. तर हे आहे. त्यामुळे कुठेतरी मध्यम मार्ग आपल्याला काढावा लागेल. ह्याच्यात हे ठरवणं कठीण आहे की कसा योग्य विनियोग म्हणजे काय ठरवणार आपण नक्की, की काय अन्न म्हणून योग्य विनियोग ठरवायचा, ज्ञान म्हणजे योग्य विनियोग ठरवायचा, वस्त्र म्हणजे योग्य काय म्हणजे अन्नदान करणार, वस्त्रदान करणार, ज्ञानदान करणार, की कशाला योग्य विनियोग म्हणायचं.
तेव्हा चांगल्या संस्था नसतात असं नाही, चांगल्या संस्था असतात, फक्त त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे जे मूळ चांगले हेतू आहेत ते टिकत नाहीत. अडचण तिथे आहे. म्हणून कृष्णमूर्तींनी हे सगळं डिस्कार्ड करून टाकलं. ते म्हणले मानवी मनाचा प्रश्न फक्त मला सोडला, तेवढा मला सोडवायचा आहे, तो जेवढ्यांचा सुटेल तेवढे ते प्रश्न सुटतील. हे जे ते शेवटी तिथे आले आणि सगळं बाजूला ठेवा म्हणाले, ते त्यामुळे म्हणालेत आणि म्हणून मला त्यांचं पटतंय यासाठी सारखं, की मला त्यांची आठवण होती दरवेळेला. तर हे संस्था चांगल्या नाही तसं नाही, त्यातली कुठली संस्था वाईट उद्देशाने निघाली, वाईट उद्देशाने निघाली नाही. हे सोडा, ते दहशतवादी त्यांना काही हेच करायचं आहे, विध्वंसच करायचं आहे असे अपवादभूत लोक सोडा, पण ज्या त्या चांगल्या संस्था म्हणून निघालेल्या आहेत त्या मुळामध्ये अत्यंत चांगले उद्दिष्ट ठेवूनच निघालेले आहेत. त्यांचे कार्यकर्ते जे मूळ होते त्यांचेही हेतू चांगले होते, पण चांगले हेतू टिकवण्यासाठी लागणारं पोषक वातावरण नाही, अडचण आहे. आणि ते टिकवायचे असले तरी टिकून दिले जात नाहीत, अशी परिस्थिती आहे. वाईट आहे ही परिस्थिती, वाईट आहे ह्यात शंकाच नाही. त्याला हेतू चांगला आहे, त्याचं हे चांगलं टिकावं असा, पण तो टिकून त्यात कुठेतरी काहीतरी धर्म, राजकारण, मतलब, जातपात, प्रसिद्धी, स्वार्थ असंख्य गोष्टींनी प्रवेश करून ते सगळं दूषित होतं. आणि म्हणून या ठिकाणी आपला विश्वास उरत नाही, म्हणजे किंवा ते द्यावंसं वाटत नाही त्यांना, जी अवस्था त्यांना झालेली आहे त्याचं कारण बरोबर आहे, पण हे झालंय कसं हे समजून घ्यावं. मग नावाला फक्त संस्थान कार्य शिल्लक राहतात. हे जे राहतं हे नावाला राहतात फक्त. याच्यावर खूप मार्ग काढून झाले. आता तुम्ही जे म्हटलं त्याच्यामध्ये एक यांनी जे म्हणले तसं की बुवा कळू नये तर ठीक आहे, त्यांनी पेटी ठेवली म्हणजे कळण्याचा प्रश्न नाही, त्यात टाकून दिलं, काय त्यांनी दिलं, कोणी दिलं, कोणाला काय कळत नाही, ही खरोखर चांगल्यासाठी यंत्रणा होती. पण आता पेटी उघडणारी माणसं आहेत, तुम्ही टाकणारे माहीत नाही पण पेटी उघडणारे माहीत आहेत, म्हणजे पुन्हा तिथे काय होते ते पुन्हा आला प्रश्न परत. आता ते म्हणून ते एकाने उघडायची नाही, दोघांनी उघडायची, तिघांनी उघडायची, पण ते तिघांनी मिळून ठरवलं काय तर काय करायचं, हा पुन्हा प्रश्न राहणार. किती ठरवणार तुम्ही याला? शेवटी ज्युरीला सुद्धा मर्यादा येते, ज्युरी नेमतात 5 जणांची, 7 जणांची, 27, कितीच येणार शेवटी 27 लोक एकत्र येऊ शकणार नाहीत का ह्या मुद्द्यावर? बाकीच्या मुद्द्यावर सोडा, पण या मुद्द्यावर नाही काय करत. म्हणजे शेवटी कुठेतरी त्याच्यावर हे मर्यादा ही येतेच. त्यामुळे हुंड्या झाल्या, पेट्या झाल्या त्याचे, म्हणून तर हुंड्या बिंड्या आपण बघतो ना काही वेळेला माणसांना ह्या जो प्रश्न निर्माण झालाय असा काहींचा होतो, चांगल्या अर्थाने होतो. ज्यांच्याकडे अपार झालंय त्यांना कुठे काय करायचं त्याचं हिशेबच नाहीये, तिथे ते टाकून देतात, ते सोडून द्या, सोनच टाकून दिलं, हे टाकून दिलं, असं सुद्धा होतं माणसाचं, हे झालेलं आहे. पण त्याच्याच बरोबर काहींना ही पण इच्छा आहे, म्हणून ते हुंडीमध्ये ते असं एकदम बंडलन हे आढळतात. ह्याचं कारण हे आहे की त्यांना ते कळत नाहीसं होतं शेवटी की काय करावं, जाऊ दे आपण आपलं दिलं, मोकळं झालं. आणि एका अर्थाने हे बरोबर आहे, आपल्याला द्यायचं आहे ना, मग त्याचं काय होतं ह्याच्यात आपण पडू नये हे खरं आहे. पण शेवटी मला देऊन मुक्त व्हायचं आहे. मला जर त्याचं काय विनियोग होतो वर लिहिलं आहे नाही की त्या रकमेचा वापर कोणी कसा केला हे मला कळू नये अशी इच्छा आहे ना, मग इच्छा आहे तर मग त्या हुंडीत टाका मोकळा, काय व्हायचं ते होईल. कारण शेवटी मी तरी मोकळा झालो आहे. कारण आदेशकाले दानम अपात्रेभ्यश्च दीयते, ह्यातला आदेशकाल कुठला ते अपात्र कुठलं हे सगळं ठरवण्याची यंत्रणा माझ्याकडे नाही. आणि तशी यंत्रणेने बघायला गेलो तर मला सापडणार नाही काही. कुठल्या संस्थेमध्ये जाल, शैक्षणिक संस्थेत जाल, काय कुठल्या राजकीय संस्थेत जाल, का बाहेरच्या सांस्कृतिक संस्थेत जाल, कशात जाल, कुठे मठात जाल, कुठे जाल नक्की की ज्या ठिकाणी याचा विनियोग बरोबर चाललेला आहे असं आपण सांगू शकतो. खूप कठीण जातं, अपवादभूत ठिकाणी हे आहे, पण ही अपवादभूत ठिकाणं हुडकणं अवघड आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर या अर्थाने अवघड आहे. बरं तिथे सुद्धा असं जर हुंडीत पडायला लागलं तर मग आपण बघतो मग देवाचा सोन्याचा पत्रा मारायची वेळ येते, त्या दरवाजाला सोन्याचा पत्रा, देव सोन्याचा, पालखी सोन्याची, चांदीची, तर करायचं काय? म्हणजे तिथे पण मग उपयोग त्याचा न कळणारी माणसं, पुन्हा माणसं त्याचा उपयोग काय करायचा हे त्यांना नाही कळलं तर मग ते म्हणतील आपण चांदीचं ते काढून सोन्याचं बसूया, असं मग आता काय करणार? मग हा आपल्याला अपेक्षित विनियोग आहे का देताना? नाहीये, पण आता तो होत नाही, मग काय करायचं शेवटी? तेव्हा हा प्रश्न जटिल आहे एवढंच मला म्हणायचं. आता या प्रश्नाची एक बाजू आहे ती मात्र लक्षात ठेवावी असं मला म्हणायचं. माझी काही लाखांची इस्टेट आहे असं समजा एखाद्याने विधान केलेलं आहे, तर आत्मपरीक्षण आपण ह्याचं पहिल्यांदा करण्याची गरज आहे की काही लाखांची इस्टेट झाली, कशी झाली हे आधी आत्मपरीक्षण करावं स्वतः. एक तो वडलोपार्जित काहीतरी झाला असेल, नाहीतर स्वकष्टार्जित झाला असेल, मला म्हणजे आणि बाकीचे मार्ग माहिती नाहीत, पण एक सर्वसाधारण 2 मार्ग घेतले. एक वडलोपार्जित झाला असेल हे असेल तर वडलोपार्जित असेल, काही वारसामध्ये हे आलं असेल तर बाकीच्या वारसांना द्यान मोकळं, जाऊ दे तुम्हाला नकोच आहे ना, अजून आहेत ना 4 भाऊ, आपण 5वे ना, मग आपला वाटत त्या 4घांच्यात घ्या वाटत म्हणायचं, म्हणजे साठणार नाही आपल्याकडे. आपल्याला साठायला नको जर असेल तर ते जर म्हणजे हे वडलोपार्जित बद्दल बोललो मी, तर देऊन टाका त्यांना.
मी एकटाच वारस आहे. आता प्रश्न तू आले मला माहिती नाहीत, पण समजा नंतर भेटले मला आणि विचारलं मी एकटाच वारस आहे, आता कोणाला देणार? प्रश्न काय संपणार नाही बरं का जगामधला. नक्की तुमची आमची वेळ संपेल पण प्रश्न नाही संपणार, असू दे. पण असलाच समजा प्रश्न तरी सुद्धा काहीतरी करायचं आहे ना, शेवटी तुम्हाला ते तडजोडीनंच करावं लागेल. मनाची एक तडजोड ठेवावी लागेल आणि ते तडजोडीला मी श्रद्धा असं समजतो. माझ्या दृष्टीनं जीवनामध्ये जिथे प्रश्न सुटत नाही तिथे जी तडजोड निर्माण होते, जिच्या चांगल्याचा केवळ वास माझ्या मनामध्ये आहे, तिला मी श्रद्धा असं समजतो. मग आता ही श्रद्धा मी अशी ठेवली, मी एकटाच वारस आहे, तर आता ते मी सगळं काय ते असेल ते मला ज्या पद्धतीने योग्य वाटते त्या पद्धतीने मला करायचं आहे. तर ह्यासाठी ते सगळं एकत्र केलं. तो काय आता स्थावरच असलं तर जंगम विकावं लागेल. ते विकून टाकलं. आलेला पैसा गाव कोणावर अवलंबून आहे? ग्रामपंचायतीवर आहे, पाणी पुरवठ्यावर आहे, शाळेवर आहे, संस्थेवर आहे, काय तिथे वृद्धाश्रम असेल, ग्रामदैवत असेल, सगळ्यात मिळून वाटलं मोकळं झालं. गावाला एक साष्टांग नमस्कार घालावा, निघून यावं. एकटे वारस असला तरी पर्याय आहे. पर्याय नाही असं होणार नाही, फक्त ह्यावरही श्रद्धा ठेवावीच लागेल. आपल्याला मागे बघायचं नाही वळून. एकदा नमस्कार केला, सगळीकडे आपल्या परीनं काय करायचं ते केलं. आता त्याचं जे काय प्लस मायनस करायचे ते भगवंतानी बघावं. आता तिकडे हा एक झाला. स्वकष्टार्जित असं जर लाखो रुपयाचं झालं तर त्याचा अर्थ काय होतो तो जास्त गंभीर आहे, की कष्टापेक्षा जास्त पैसा आपण स्वीकारला असला पाहिजे. कारण सांगतो क्रमाने, कष्टापेक्षा जास्त पैसा आल्यानंतर साठायला सुरुवात होते. आपले कष्ट किती होते त्याच्यापेक्षा जास्त पैसा आपण घेतला असला पाहिजे किंवा स्वीकारला असला पाहिजे. घेतला तरी असला पाहिजे. काही वेळेला वस्तूच्या किमतीपेक्षा जास्त वसूल करण्याची माणसाला ही निर्माण होते, हाव निर्माण होते. तर त्यापोटी ते आलं असलं पाहिजे. किंवा त्यांनी दिलं म्हणून मी घेतलं वगैरे, म्हणजे माझी काही चूक नाही असं समजावं. तर तसं काही चूक नाही, चूक आहेच. त्यामुळे हे प्रश्न आला. तर तो घेतला गेला असला पाहिजे, स्वीकारला गेला असला पाहिजे. तो वेळीच जर जास्त आलाय तर वेळीच का दिला नव्हता? साठला कसा? हो की नाही? साधी आपली घागर जर घेतली तर घागरीत धुतलेलं पाणी तिची मर्यादा झाली की सांडायला लागतं ना बाहेर. तसं आपलं आजपर्यंत सांडलं नाही असं त्याचा अर्थ आहे. चित्ताचं भांड्यातलं पाणी सांडलं नाही, म्हणून आज ही अशी परिस्थिती झाली. म्हणजे कष्टापेक्षा जास्त गेला, त्याचबरोबर तो वेळीच दिला गेला नाही. वेळीच दिला गेला असता तर आपल्याला स्थानं सापडली असती. मुलाचं शिक्षण अडलेलं आहे, मला आज या वर्षी 10,000 रुपये जास्त आले, त्याच्या शिक्षणाची फी भरली, संपलं. 10,000 रुपये तुमच्याकडचे पण गेले, योग्य ठिकाणी गेले, विनियोग झाला, त्याच्या आयुष्याचा उद्धार झाला, तुम्ही मोकळे झाला. हे सगळं त्या टप्प्याने होत जातं. आपल्यात ऐकणारे लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत ते सगळं गृहीत धरून मी सांगतो. काहींना हे उत्तर करायचे लागू नसेल, पण काहींना लागू होण्याची शक्यता आहे. ते आत्ता तिथे असतील त्या टप्प्यामध्ये. तेव्हा संचयाची प्रवृत्ती किंवा लोभ यामुळं हे प्रश्न निर्माण होतात. दुसरी गोष्ट काय असेल तर भविष्याच्या अकारण काळज्या अनेकांना असतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं की भविष्यासाठी काय होईल उद्या, काय होईल उद्या. आता काय होईल उद्या बघायला आपण उद्या आहे का नाही ह्याचीच आधी मुळात चिंतेचा प्रश्न आहे. तर उद्या काय होईल, भावावड होईल का, काय होईल, मुक्ती सत्तर काहीतरी होईलच उद्या. ज्या अर्थी असं उद्या काहीतरी होणार आहे, मी असेन तर इतक्या सगळ्यांचं काहीतरी होणार आहे, त्यात माझंही काहीतरी होणारच की. इतक्या सगळ्यांचं होणार, त्यात काही मी उपाशी भरणार नाही एवढं नक्की. तर ज्याचं संचयाचे नानाचे प्रश्न आले तो उपाशी भरण्याची शक्यता नाही, हे तर नक्कीच आहे ह्याच्यातलं. फक्त प्रश्न आता साठल्यामुळे झाला, म्हणजे साठते याचा अर्थ इतपत जर परिस्थिती आहे तर उद्या आपलं काहीही असं पोटा पाण्याची चिंतेचं पडणार नाही, एवढी खात्री बाळगायला हरकत नाही. आपल्याला दानाच्या योग्य संधी, पुढचं कारण सांगतोय, आपल्या दानाच्या योग्य संधी त्या वेळेला दिसत असून आपण ते केलं नाही. योग्य माणसं खूप वेळेला आढळतात, दिसतात, आपल्याला इथे गरज आहे हे कळतं, पण मनुष्य तटस्थपणे निघून जातो. त्याच्या हातात ते करणं शक्य असता. असं इथपर्यंत ह्याच्यावर बोललो. हा जरा मोठा विषय होता म्हणून. नंतर आता ह्याच्यावर उपाय काय विचारलेले हे मी सगळी आत्मपरीक्षण करायला सांगितलं. आता सर्वात पहिला उपाय, ह्याच्यावर आता काय उपाय सुचवू शकाल का? तर आता आपण याला काही खरं दान होईल असा काही मार्ग सांगू शकाल का? एक तर मला किंवा आमच्या कोणाला काही देऊ नका, पहिला मार्ग माझ्या दृष्टीने. दुसरी गोष्ट, स्वतःचा चरितार्थासाठी काय असेल ते बाजूला काढा. दुसरा. तिसरं काय असू शकेल, काय संत हे किंवा संत मंडळी आपण त्यांच्या सान्निध्यात बसले आहोत, व्यवहाराच्या दृष्टीने जरा अव्यवहार्यच असतात. तेव्हा त्यांचाच मार्ग संत मार्ग आहे सांगायचा असेल तर तो अव्यवहार्य आहे, पण तो चांगला आहे. बघा तुम्ही व्यवहाराने की काय, समजा मी असं कल्पना करतो की ह्या माणसाकडे 10 लाख रुपये 20 लाख रुपये, आता आपल्या कल्पना मोठ्या जात नाहीत, बहुतेक कोटीवाले नसावेत अशी समज करतो मी, तरी सुद्धा 1000ची नोट उपलब्ध आहे. एक 20-25 लाख 30 लाख काहीतरी झाले असतील. आज एक 1000च्या नोटेचं खेळलेलं एक पॅकेट होतं फक्त, काय ते ₹1,00,000. असे करून किती होईल? एवढीची पेटी होईल.
हजाराच्या नोटात कन्वर्ट केले ह्यानं जे काय प्रश्न पडलेला आहे ते बरोबर आहे. आपण प्रश्न फार महत्त्वाचा ठेवला आहे, कारण ह्यातून सुटलं तर भगवंत आहे, नाही तर नाही भगवंत. तर त्यामुळे हे सोडवणं पण बरोबर आहे. तर असं जे आहे ते ठेवलं, समजा एखाद्या पेटीत सगळी सुटी करून सगळ्या नोटात भरून ठेवायला. आज निरपेक्षा दान होणार आहे. एक तिथे स्टूल मांडायचं, समोर एक स्टूल ठेवायचं, पेटी ठेवायची, येईल त्याला हाताला येईल तेवढं देत राहायचं. 1 तास लागणार नाही आपल्याला सगळं समजा. कोणी गेलं माहीत नाही, कशासाठी वापरलं माहीत नाही, कोण आलेला होता तो आपल्याला काय कल्पना नाही. आपण त्याच्या मागे जाणार नाही, पत्ता नाही, नाव नाही, काय नाही. आपल्याकडे सगळी पेटी रिकामी करून आपल्याला फक्त सुरक्षित घरी यावं लागेल, तेवढी यंत्रणा आधी करून ठेवायला लागेल, बस बाकी काय. म्हणजे तसंच तुमचं पुन्हा केव्हा आहे किंवा तुमचं घर कुठे आहे, तर एवढं काय येऊ नये आपल्यावर, एवढी काळजी आधीच घ्या आणि मग काय करायचं ते करा. पण हा संतांचा मार्ग आहे. बसलं तिथं वाटायला सुरुवात केली की लगेच जमा होतात. एक पेटी फुटली होती, मग बातमी आली, आपल्याला माहिती आहे ना, वरच्या मजल्यावरनं खाली त्या खिडकीतनं नोटा पडल्या 500च्या. अहो, कलकत्त्यासारख्या ठिकाणी माणसं झुंड खाली सगळं गेलं इकडं, ते सगळे उडालेली पॅकेटची कुठल्या कुठे गेली. हे काय असेल, गरज असेल लोकांना, काय त्यांचं असेल ते बघतील, काय करायचं ते. आपल्याला काही विनियोगात पडायचं काय कारण नाही. आपलं मोकळं झालं, आपण आपली पेटी मोकळी झाली ना, छान. आता छान आपलं जपाला बसावं, चरितार्थाची सोय काढून ठेवलेली, आधीच सांगितली, त्यामुळे तेवढं झालेलं आहे. असं प्रश्न निर्माण होतात. वडिलांचे श्राद्धविधी आवश्यक आहेत, संपत आले. ते मुलाचं कर्तव्य आहे. पण आता घरातल्या वडीलधाऱ्यांचे विचार जुनाट समजून किंवा त्यांचं आता ऐकायचं नाही अशा विचाराने धार्मिक विधीला किंवा श्राद्धाला विरोध असेल तर काय करावं. हे सर्व मनापासून करण्याची इच्छा आहे, पण वयोमान परत्वे किंवा आर्थिकदृष्ट्या किंवा इतरांना पटत नाही म्हणून घरात ते होत नाही. याला काय करावं. अगदी सगळे जिवंत आहेत, प्रश्न सगळे जिवंत आहेत. पहिला प्रश्न बघा, हे क्रमाने आहे ते. तर श्राद्ध या विषयाची तात्विक बाजू समजून घेण्याची इच्छा आहे, असा चौथा प्रश्न आहे. तर थोडक्यात सांगतो, वडिलांचं श्राद्धविधी आवश्यक आहे, ते मुलाचं कर्तव्य आहे. हे अत्यंत बरोबर आहे. त्याचं स्वरूप बदलू शकतं. एक आता वडीलधाऱ्यांचे विचार जुनाट वाटतात. आपण समजा वडीलधाऱ्यांच्या मध्ये आहोत आणि त्यांचं ऐकायचं नाही आहे असं मुलांचं मत आहे, आणि त्यामुळे त्यांचा या धार्मिक विधीला किंवा श्राद्धाला विरोध आहे. तर काय करावं. तर आपल्याला शक्य ती कृती करावी. आपल्याला हे सगळं कळतंय, यातला कोणी याच्यासाठी 10 रुपये सुद्धा खर्च करायला तयार नाही. तर माझी कुवत किती आहे, 1 रुपया खर्च करायचे, ते 1 रुपया देवासमोर त्या दिवशी ठेवावं आणि सांगावं हे तुझं श्राद्ध असेलच ना, कुठेतरी पोचेल ना. त्याला पोचायला काय 10,000 रुपये लागतात असं नाही, पोचायला 1 रुपया सुद्धा पोहतो, 1 पैसा सुद्धा पुरतो. मिळत नाही आता, ते बाद झाले पैसे म्हणून 1 रुपया पुरतो आजच्या भाषेत सांगायचं तर तो अजूनही अवेलेबल आहे. 1 रुपया शक्य असेल तर 1 रुपया द्यावा, तो देऊन देवळात ठेवा, सांगावं आपल्या हे माझ्या वडिलांच्या प्रित्यर्थ मी केलं. पोचवण्याची यंत्रणा कशी आहे, ही भगवंताची शेवटी श्रद्धेने निर्माण झालेली यंत्रणा आहे. श्रद्धया कृतम श्राद्धम. श्रद्धा जर नसेल तर कारण कशासाठी करेल ते. तर जर श्रद्धा आहे तर एवढं मला करता येण्यासारखं आहे. माझी मुलं ते करत नाहीत ना, न करू द्या. त्यांची नाही आहे त्याच्यावर श्रद्धा, त्यांना नाही आहे पटत ते, त्यांना नाही आहे करायचं, त्यासाठी ते काही करू शकत नाहीत, म्हणजे मदत करू शकत नाहीत. आर्थिकदृष्ट्या त्यांनी म्हणलंय ते काही करू शकत नाही. तर असं असेल त्यांचा ह्या धार्मिक विधीला विरोध आहे, तर विधी नाही करायचा, काही चालेल, विधी नाही ना करायचा, काही हरकत नाही. मी स्वतः बाहेर पडू शकतो, फिरू शकतो. आधीचा प्रश्न आहे त्यातला तो, की मी बाहेर पडू शकतो, फिरू शकतो, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो. तिथं जाऊन मला जे करता येते ते मी करावं. माझ्या वडिलांचं आहे ते, त्यामुळे वडील किंवा काय आपल्या मागच्या पिढीचं आईचं आहे समजा, तर त्या दिवशी आपण अशा एखाद्या ठिकाणी जावं आणि तिथे करण्याची सोय असते, तिथे आपण स्वतः ते जाऊन करून यावं. त्यांना घरात काही गोळ घालू नये, कारण ह्याच्यावरनं आपलं जर घरात जर त्याच्यावर वाद होत असेल किंवा त्यांना जर ते पटत नसेल तर आपण त्या दिवशी फक्त तेवढी त्यांची परवानगी घ्या की 1 दिवस मी आज वाडीला जाणार, संध्याकाळी परत या. संध्याकाळी दिवसभर तिथे काय ते करा, तुम्हाला काय शक्य असेल ते, संध्याकाळी परत या. तुमच्या परीने तुमचं काम झालेलं आहे. तर यात हे करण्यासारखं आहे, ते असे मार्ग आपल्याला करता येण्यासारखे नक्की आहेत. त्यामुळे दान करता येतं, मगाशी म्हटलं तसं कुठे जाऊन अन्नदान करता येतं. मी बघितले आपल्याकडे नारायण सेवा म्हणून एक आहे, एका पंथामध्ये आहे ती. तर त्यामध्ये घरात पोळ्या भाजलेल्या, 2 पोळ्या, एवढीशी भाजी असं घेऊन आपल्या देवळांच्या ह्याच्या बाहेर किंवा अशा ठिकाणी जाऊन बसलेली खूप माणसं अशी बसलेली असतात. रोगी असतात, महारोगी असतात, अमुक असतात, अशा तऱ्हेची माणसं बसलेली असतात. पटापट वाटत जातात, मोकळे होतात, झालं त्या दिवशी श्राद्ध त्यांचं. अशाही पद्धतीनं काय करता येईल माणसाला हे सांगता येत नाही. आता घरातल्यांचा विरोध आहे, ते नाही पोळ्या करून देणार तुम्हाला, मिळतील बाहेर. ते गावाला जातात तेव्हा डबा लावताना घेऊन या, तिथून घेऊन या, 5 पॅकेट करा, त्यांना नेऊन द्या. त्यांचं दिवसाचे तो आत्माराम शांत झाला आशीर्वाद देईल, तोच आशीर्वाद आहे तो तिकडचा, जो तुम्हाला मिळावा अशी इच्छा आहे. तर आपलं जर इच्छा आहे आणि जर हे शक्य नसेल तर हे करता येईल. आता वयोमान परत्वे किंवा आर्थिकदृष्ट्या इतरांना पटत नाही म्हणून ते घरात होत नाही, ते न होत. पण आपण काय करावं, आपण आता सांगितलं असं की हेही करणं शक्य नाही, आर्थिकदृष्ट्याही शक्य नाही, असंही असेल समजा, तर काही नाही, स्मरण
यस्य स्मरण मात्रेण तसं आहे. मग नुसत्या स्मरणाने सुद्धा हे होतं. आपल्याला कोणाचं करायची इच्छा आहे, वडिलांचं करायची इच्छा आहे, त्यांनी आपल्यासाठी काय काय केलं. सकाळी बसावं, एक आपले कच्चा कागद घ्यावा. कच्चे कागद सुद्धा अलीकडे मिळतात, म्हणजे मी तरी त्याच्यावर काम करतो. रोज सकाळी पेपर बरोबर एक कच्चा कागद येत असतो. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे ते वाचावं, त्यातलं काय आपल्याला घ्यायचं बीचं असलं तर घ्यावं. माझा काय त्याला विरोध नाही. किंवा काय कोर्स बीच असला एखादा तर लावावा, त्याच्या जाहिराती येत असतात. तर मागची बाजू कोरी असते, तर त्याच्यावर आपण वडिलांचे उपकार लिहून काढावेत. मला लहानपणापासून काय काय शिकवले, श्राद्ध जा, खर्च किती मला सांगा, आपण परिस्थिती सांगा, मी मार्ग सांगतो. तर काय त्यांचे माझ्यावर उपकार आहेत, शाळेत घातलं, काय अक्षर शिकवलं, काय आपली काय काय इच्छा आहे ते सगळं लिहून काढायचं. हे लिहून झालं पूर्ण की ही माझी आजची आपल्याला श्रद्धांजली. आपल्या दृष्टीनं घरात कोणालाही काहीही विषय न होता आपली भावना पूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा आहे. अगदी सोपी यंत्रणा आहे. कोणते उपकार झाले तर ते करावं. त्यांना आवडणारी एखादी कृती आहे, त्यांना ते मारुतीला गेल्याशिवाय आयुष्यात कधी राहिले नाहीत. आपण त्या दिवशी शांतपणे मारुतीला जाऊन यावं. 1 रुपयाचा ठेवून आपली आर्थिक परिस्थिती नाही चालेल. मारुतीला त्यांना जायला आवडत होतं ना, म्हणून मी गेलो. त्या दिवशी मी त्या आठवणीनं मारुतीला खूप झालं. अहो किती मार्ग निघतील ह्याला. त्यामुळं मी आता ह्याच्यापेक्षा जास्त सांगत नाही. आता तात्विक बाजू विचारले. तात्विक बाजू 3 आहेत. एक सांगून ठेवतो. कृतज्ञता, पहिली गोष्ट. कृतज्ञता हा माणसाचा मूलभूत गुण आहे. मूलभूत तो नसेल तर पुढच्या गुणांना अर्थ येत नाही. मूलभूत गुण आहे, मूलभूत व्हॅल्यू आहे. सर्वसाधारण सामाजिक व्हॅल्यू आहे ती मूलभूत. ती कृतज्ञता हा मूलभूत गुण आहे. ही तात्विक बाजू आहे. दुसरी बाजू, देह देणाऱ्यासाठी कृतज्ञ राहणं हे ते जिवंत असताना सेवेने करावं. आणि तिसरी बाजू, नंतर स्मृतीने करावं. ही त्याची तात्विक बाजू आहे. कृतज्ञता हा मूलभूत गुण आहे. ज्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे तर देह देणाऱ्याची सर्वात मोठी कृतज्ञता आहे. म्हणून सगळ्या गप्पा चालल्या आपल्या. मग ते देह देणाऱ्याबद्दल तो असताना सेवेने करावं. कृतज्ञतेची कृतीला अपेक्षित आहे, त्यामुळे ती कृती सेवेने आणि नंतर स्मरणाने. ह्या 2 गोष्टी आपल्याला तात्विक बाजू म्हणून त्याच्या समजून घेता येतील. तर हे माझे प्रश्न बरोबर झालं, संपले. एकच शेवटी प्रश्न आहे तो प्रारब्धाबद्दलचा वगैरे आहे. आता त्याला वेळ जाईल, थांबतो तुम्ही. नामाबद्दलचा एक प्रश्न आहे. नामाच्या सरावानं अक्षरमयता किंवा अक्षरांचे तपशील कमी होत जातात. ही नामाची प्रगती आहे का? काय आहे ही प्रगती? होऊ शकेल. अक्षरमयता किंवा अक्षरांचे तपशील कमी होत जातात, ही प्रगती आहे का? ही प्रगती ठरेल. पण त्याच्याबरोबर एक लक्षात घ्या, त्याच्याचबरोबर विचार कमी होत आहेत का? विकार कमी होतात का? शांततेत वाढ होते का? स्वस्थ स्वतःच्या ठिकाणी राहावं का हिंडावं असं वाटते, त्याच्यावर ठरवा. स्वस्थ राहावं अशा प्रवृत्तीत वाढ होते का? ते जर असेल तर अक्षरमयता कमी झाली तरी चालेल. 13 अक्षरी जप श्रीराम, तो शेवटी 3 अक्षरी श्रीरामवर येऊ शकतो. तो शेवटी नुसत्या श्रीवर येऊ शकतो. तो शेवटी ओंकारावर येऊ शकतो. पण तो शेवटी काही म्हणत नाही, नुसतं शांत श्वासोच्छ्वास चाललं असं होऊ शकतं. पण हा माझा भ्रमच असू शकतो, हे माझे शॉर्टकट असतील. म्हणून ही इतकी विचित्र गोष्ट आहे की ती स्वतःला फसवल्याशिवाय राहणार नाही अगदी नक्की. म्हणून ते घालून दिलेलं आहे सगळं, हे करा म्हणून. पण प्रगती ठरू शकेल. पण हे जर बाजूचं होत असेल तर, विचार कमी होत असतील, विकार कमी होतील, शांततेत वाढ होत असेल, स्वस्थ राहावं अशी प्रवृत्ती निर्माण होत असेल तर हे समजायला हरकत नाही. नाम आपण अक्षराने घेतो म्हणजे शब्द, तेव्हा शब्दाने घेतो. तो शब्दांची आपली उर्मी असते, तर ती शब्दांची उर्मी आवरता आली तर प्रगती समजायला हरकत नाही. बोलण्याची उर्मी आवरली का? मौन आतून आलं का? बोलू नये असं वाटते, पण नाईलाज झाला त्या क्षणी फक्त प्रमाण मार्शी समोर डोळ्यासमोर ठेवा. किती बोलले ते प्रमाण समोर ठेवलं की लक्षात येतं की अजून आपलं नामाचं काम व्हायचं आहे. ही प्रगती वगैरे समजण्यात काय अर्थ नाही. तर अशा अर्थाचं हे खरं आहे. तेव्हा अशी प्रगती होऊ शकते. हे जर सगळ्या गोष्टी होत असतील तर होऊ शकेल. आता यांनी एक विचारले पुढे की नामाच्या प्रगतीनुसार जपाच्या स्वरूपात कोणते बदल होतात, तर म्हणलं त्याला धरूनच आहे. कोणकोणते बदल होतात स्पष्ट करावं. नामाच्या प्रगतीनुसार, नामाच्या विषयी काही प्रश्न पूर्वी दिलेली आहेत उत्तरं, पण हे सांगतो निदान एक सार म्हणून सांगतो की नामाच्या जपाच्या स्वरूपात विचारलंय. जप म्हणजे नामाची संख्या. साध्या भाषेमध्ये आपण विचार करू तर संख्या शक्य आहे, संख्या सवयीची आहे. त्याचं स्मरण राहतंय, भगवंताचं स्मरण राहतंय, उत्तम कृती होते, ती आदर्श होते, हे सगळं झालेलं आहे. संख्या शक्य आहे आणि तरीही आता ती अनावश्यक वाटते. असं जर झालं असेल तर प्रगती चालू आहे. काय बदल होतात तर नंतर संख्या अनावश्यक वाटते. सुरुवातीपासून संख्या अनावश्यक वाटत असेल तर चूक आहे. सुरुवातीपासूनच मला संख्येची गरजच वाटत नाही,
तर आपण तिथंच आहोत असा भ्रम झाला. नाम शेवटी सुटलेच पाहिजे, महाराज म्हणलेच आहेत. मग आत्ताच सोडूया का आपण? त्यातला प्रकार आहे हा. थोडं नाम शेवटी सुटले पाहिजे, शेवटी ना ते आत्ता मला घेतलंच पाहिजे. त्यात तसंच स्वरूप आहे. तर ती प्रगती याप्रमाणे होत जाईल. आता नामाची जी वृत्ती असते नाम घेतानाची, ती जर माझी नेहमी टिकायला लागली तर नाम कदाचित अनावश्यक होत जाईल. आणि नाम नसेल पण नामाची वृत्ती असेल, नामाची जर वृत्ती राहायला लागली तर हे प्रगतीचं लक्षण आहे. आणि ते बरोबर आहे, ते होत जातं तसं. स्वतःचं शरीर दुःख, उदाहरणार्थ मी काही इंडिकेटर सांगतो. सोसायला कठीण असलेल्या गोष्टी आहेत. नुकसान, नफा नुकसान. नफा एक वेळ बरा, पण नुकसान निदान त्रास देतं. तर नुकसान विशेषतः, नंतर शरीराचं दुःख, आप्तप्रसंगांचे वियोग किंवा फसवणूक, या सगळ्या प्रसंगात आपली वृत्ती काय राहते ह्यात आपण नामात कुठे आहोत ते कळतं. या सगळ्या प्रसंगामध्ये काही नमुने दाखल सांगितले, ह्यात आपण कसे आहोत. तर या सर्वांशी आपल्याला दुसऱ्या प्रत्येक जीवाशी समरस होता येऊन सुद्धा आपण समान आणि तटस्थ राहू शकतो का, यावर आपली नामाची खरी प्रगती अवलंबून आहे. बाकी किती संख्या केली यालाही मी महत्त्व देत नाही, किंवा आपण त्याला द्यावं असंही मी म्हणत नाही, पण मग निदान हे झाडावं, तेव्हा हे प्रगतीचं लक्षण आहे. संचित, प्रारब्ध, अनारब्ध आणि क्रियमाण असं 4 विचारलेले आहेत. तर आता त्यांना मी आता पुढच्या वेळेसाठी ताब्यात सांगतो, कारण ते आपला वेळ बराच घेईल असा मोठा प्रश्न आहे. तर एवढं एक ठेवतो फक्त, बाकीच्या सगळ्यांना जेवढं शक्य असेल तेवढा वेळ दिला. आपल्याला उशीर झालेला आहे याची मला जाणीव आहे, त्याबद्दल क्षमा मागतो आपली. आणि शक्यतो महिन्याला संपवा असा विचार होता, पण ते मला अपवाद झाला. प्रारब्धाचा कोणाचा तरी प्रश्न आहे, तो पुढच्या वेळेला सोडू. काय न सुटावं हे प्रारब्धच म्हणायचं. आता इतक्या लोकांना वेळ करून तो सोडवत नाही. त्यांचा व्यक्तिगत असला मध्ये येऊन भेटून गेले विचारून तरी चालेल, आणि नसेल तर तो पुढच्या आपल्या आता शिबिर आहे त्यावेळेला कदाचित त्या ह्याच्यात काही संधी आली तर त्यावेळेला तो घेऊन टाकतो. मोठा प्रश्न आहे आणि त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे. गौ संतांची आरती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती. निर्गुण दुर्लभ देव झाला त्याने सगुणात आणला, स्वार्थी जीव जो गुंतला त्याला परमार्थी लाविला, त्याला परमार्थी लाविला, त्याला परमार्थी लाविला. गाऊ संतांची आरती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती, देव खोटा करता जो तो झाला, कोण करता तो दाविला. प्रारब्धाची पुसली रेखा, यत्न देव हा ओळखा, यत्न देव हा ओळखा, यत्न देव हा ओळखा. गाऊ संतांची आरती, देव जागा करीती, देव जागा करीती चित्ती, देव मिथ्या अशुद्ध देव गेले, शुद्ध देवासी स्थापिले. सद्गुण स्वप्नीचे वाटले, त्यानी जगुनिया दाविले, त्यानी जगुनिया दाविले, त्यानी जगुनिया दाविले. गाऊ संतांची आरती, देव जागा करीती, देव जागा करीती चित्ती, देव जागा. लोका समहे जगती आले, मात्र मृत्यू पुसुनी गेले. स्वरूपात राहिले, प्रमाण आजही देती भले, प्रमाण आजही देती भले, प्रमाण आजही देती. गाऊ संतांची आरती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती, देव. अपार बुद्धीचे सागर केला सूक्ष्माचा व्यवहार, सोने मातीत दाखविती, मी पण सरता हाती देती, मी पण सरता हाती देती, मी पण सरता हाती. गाऊ संतांची आरती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती. भक्का केला दूर साधेपणावरी भर, प्रेम निस्वार्थाचे भजन, अवघे त्यागाचे जीवन, अवघे त्यागाचे जीवन, अवघे त्यागाचे जीवन. गाऊ संतांची आरती, देव जागा करीती,
देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती. त्यांच्या बोधाचे चिंतन आम्हा घडो रात्रंदिन. आचरणाची नित्य सेवा दीन म्हणे घडो देव, दीन म्हणे घडो देवा, दीन म्हणे घडो देव. वाहू संतांची आरती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती. सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महारुद्र हनुमान की जय. मंगलमूर्ती कुंडलिक वरदान विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. सद्गुरु ब्रह्मानंद महाराज की जय. जय रघुवीर समर्थ.